मित्रबंधूंनो, आज 6 डिसेंबर अर्थातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचा पुजारी, दीनदलितांचा कैवारी, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यांनी यांच्या जीवनामध्ये खूप हालापेष्टा सहन केल्या. खूप गोष्टीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. अस्पृश्यतेचे चटके प्रत्येक वेळी सहन करावे लागले, परंतु ते कधीच थांबले नाही आणि त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या वाटेवरून कधी माघारही घेतली नाही. चला तर जाणून घेऊयात त्यांच्या जीवनातील काही गोष्टी. जय भीम मित्रांनो, मी आहे सुमेध विजय कांबळे आणि प्रस्तुत करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक प्रमुख सुधारक, न्यायमूर्ती आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1991 मध्ये मध्य प्रदेशात महू येथे झाला. यांचा जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाला होता, ज्यामुळे त्यांना समाजातील विविध स्तरावर भेदभाव सहन करावा लागला. पण त्यांनी अत्याचाराविरुद्ध लढणे सोडले नाही आणि दलित, महिला तसेच इतर सामाजिकदृष्ट्या दुर्बल गटांच्या हक्कासाठी त्यांनी काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले, परंतु परिस्थिती जरी गरीब असली तरी सुद्धा त्यांनी जगातील मोठे विश्वविद्यालय, लंडनच्या विद्यापीठातून बार ॲट लॉ म्हणजेच कायद्याची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या सुद्धा कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीसाठी नाही, तर सर्व जातीसाठी त्यांनी लढा दिला. प्रत्येक अस्पृश्यतेचे निराकरण करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आणि सर्वांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी ते सतत झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा होते व त्यांनीच भारतीय संविधानाचा मुख्य मसुदा तयार केला. त्यांचे विचार आणि महत्त्वाचे योगदान हे भारतीय घटनेत फार महत्त्वाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला, कारण प्रचंड बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व होते हे. त्यामुळेच कदाचित त्यांनी खूप जास्त वेळेचे काम हे अगदी कमी वर्षामध्ये, कमी महिन्यामध्ये आणि कमी दिवसामध्ये केले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नेते नसून ते एक लेखक, तत्त्वज्ञ आणि राजकारणी सुद्धा होते. त्यांची पुस्तके आणि त्यांचे विचार अजूनही समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहेत. माझ्या मित्रांनो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माला त्यागून बौद्ध धम्म का स्वीकारला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगतात, यांनी हिंदू धर्माला का त्यागले? त्यामधील असलेली जाती व्यवस्थेतील भेदभावामुळे सन 1956 मध्ये नागपूर येथे लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि जातीवादापासून मुक्त होण्यासाठी बौद्ध धर्माची निवड केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिण्याची आणि वाचण्याची फार जास्त सवय होती, फार जास्त आवड होती. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी जेव्हा केव्हा वाचायला किंवा लिहायला जेव्हा बसतो तेव्हा माझ्या शरीरातली सारी शक्ती एकवटल्या जाते आणि मी रात्रभर वाचित व लिहित बसलो तरी मला थोडा देखील थकवा येत नाही. अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झाली आहे की ग्रंथावरील महत्त्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळीत हे वाक्य किंवा हे शब्द किती महत्त्वाचे आहेत हे असे मी सांगू शकतो. विद्या हे माझे उपास्य दैवत आहे. मी त्यांची 24 तास पूजा करीत असतो. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा सांगत
की पुस्तके हेच माणसाला शिकवतात आणि पुस्तके हेच माणसाला जगवतात. आणि या गोष्टीवरून समजते मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर किती अपार प्रेम होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला तो शेवटचा दिवस 5 डिसेंबर 1956 साली. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्येत फारच खालावलेली होती. तरी त्यांनी बुद्ध आणि मार्क्स या ग्रंथाचा काही भाग लिहिण्यासाठी घेतला, परंतु ते त्यांना जमेना. दिवसभर मॅन स्थितीत असलेले बाबासाहेबांना पाहून रत्तू यांना बरे वाटले नाही. रत्तू म्हणजे त्यांचा एक नोकर, त्यांचा सेवा करणारा एक व्यक्ती. म्हणून रत्तू हे त्यांना म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवण्याचा आग्रह करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना नकार देतात आणि म्हणतात मला जेवायचं नाहीये. परंतु रत्तू पुन्हा पुन्हा विचारत होता, डॉक्टर बाबासाहेब थोडे जेवून घ्या, बाबासाहेब थोडे जेवून घ्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकर रत्तूच्या म्हणण्यामुळे जेवण्यासाठी त्यांच्या रूममधून हॉलमध्ये जायला निघाले. त्या रूममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथ संपत्ती होती, ज्यात सर्व जातीचे धर्माचे ग्रंथ आणि कायदे, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वशास्त्रासारखे महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रेमाने काही ग्रंथापैकी काही ग्रंथ सोबत असलेल्या कर्मचारी म्हणजेच रत्तूच्या हातात दिले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेवणाच्या खोलीकडे निघाले. पण त्यांनी थोडेसे जेवण केले. का? ते फक्त रत्तूच्या समाधानासाठीच. आणि पुन्हा ते आपल्या असलेल्या ग्रंथाच्या संपत्तीजवळ जाऊन बसले आणि उठता येत नव्हते. त्यामुळे उठतानी उठाले कबीरा तेरा बहुसागर डेरा हा दोहा मोठ्याने म्हणू लागले. नंतर झोपताना आपल्या टेबलाजवळ ठेवलेल्या सर्व ग्रंथांना त्यांनी चाळून पाहिले आणि आचार्य अत्रे आणि जोशी यांना लिहिलेले पत्र पुन्हा वाचून पाहिले आणि जमेल तेवढे वाचन लेखन करून ते झोपी गेले. आणि यानंतर ते कधीच उठले नाही. आणि अशा प्रकारे या महामानवाच्या जीवनातील हाच शेवटचा दिवस ठरला. हा पंडित दुसऱ्याचं काहीतरी भलं व्हावं यासाठी सतत झटत राहिला. हा कधीही दमला नाही किंवा थकला नाही. त्याने स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाकवले. त्यांच्यामध्ये असलेल्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक महान देश अनेक संकटांना तोंड देत ठाम उभा आहे. हजारो लोक आपला मृत्यू आपल्या परिवारजनात हो, नातेवाईकात, मुलांत यामध्ये हो अशी इच्छा बाळगतात. तर माझ्या बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असेल हे सांगता येत नाही. परंतु मरण्याच्या आधी त्यांनी वारंवार आपल्या ग्रंथाच्या संपत्तीकडे पाहिले आणि त्यांनाच उशाशी घेऊन ते कायमचे शांत झाले. आणि माझ्या मित्रांनो, माझ्या मते हे वीरमरणच होय. कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणतीही आस न ठेवता मृत्यूला सामोरे जाणे हे वीराचंच काम असतं. आणि ग्रंथ पाहून समाधानाने जगणारा मनुष्य आणखी कुणीच या भुवरी जन्मलेला नसावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला व त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करतो. जर कुठे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच चांगल्या माहितीसाठी लोकांना शेअर